घेतली होती. नेमकं या मग काय दळले का रहस्य काय हात गेला दोन हेतून मी त्यांची भेट घेतलेली होती. याची कल्पना मी आमच्या नेते सदानंद दिलेली आहे, आमच्या सगळ्या मंडळींना दिलेली आहे. एक म्हणजे प्रशांत यादवांसारखा एक मराठी उद्योजक ज्यावेळी एक अभिनव उपक्रम राबवतो स्वतःच्या ताकदीवर मिल्क प्रॉडक्टचा, तर त्यांना प्रशासकीय स्तरावर जे काही सहकार्य करायचं आहे राजकारण विरहित ते करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. कारण त्या प्लांटचं उद्घाटन मी स्वतः केलेलं आहे. हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा जाहीरपणाने मी त्यांना सांगून आलो की भविष्यामध्ये जर तुम्ही कुठच्या पक्षाचा विचार करणार असाल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण स्वीकारावं अशी देखील विनंती करून आलो. याचं कारण काय, म्हणजे पहिला पार्ट तर करायचंच आहे. याचं कारण काय की मित्र पक्षातील काही नेते राजापूर मतदारसंघामध्ये जाऊन ज्यांनी आमच्यावर टीका केल्या, ज्यांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना आमच्याशी समन्वय न साधता डायरेक्ट जर पक्षामध्ये घेणार असतील तर मी देखील गेली 25 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्येच काम करतोय, याची थोडीफार जाणीव व्हावी. आणि उद्या जर प्रशांत यादव शिवसेना पक्षामध्ये आले, शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, तर त्यांना भविष्यामध्ये आम्ही घेऊन पुढे जाऊ, त्यांच्याबरोबर काम करू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात कोणी केली, दोन गोष्टींसाठी गेलो होतो. एक, त्यांचं मनापासून कौतुक करायला की त्यांनी फार मोठा प्लांट तयार केलाय, आणि दुसरा हा उद्देश होता, त्यांना जाऊन विनंती करून आलो.